विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत संधी मराठी व्याकरण. संधीचा आपण पहिल्यांदा परिचय पाहून घेऊया. मराठी व्याकरणामध्ये संधीचे महत्त्व अनमोल आहे. भाषेला सौंदर्य आणि सुलभता प्रदान करण्यासाठी संधीचा वापर केला जातो. संधीच्या नियमांमुळे शब्द जोडणी सोपी होते आणि यामुळे भाषेचा वापर अधिक प्रभावी होतो. हा संधीचा एक परिचय आहे. कोणत्याही परीक्षेला विचारले जाणारी संधी आणि स्पेशली MPSCच्या परीक्षेला मराठी व्याकरणातला विचारला जाणारा हा महत्त्वाचा घटक आहे. संधीचा परिचय झाल्यानंतर आपण पाहणार आहोत तो संधीचा वापर आणि भाषेतील त्याचे महत्त्व. संधीमुळे भाषा अधिक सुलभ, सुंदर आणि स्पष्ट होते. संधीच्या योग्य वापराने भाषेला एक वेगळी ओळख मिळते. त्यामुळे संधीचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. या ठिकाणी पहा, संधीमुळे भाषेला सुलभता येते, भाषेचे सौंदर्य आणखीनच वाढते आणि भाषेमध्ये स्पष्टता येते. यानंतर पाहूया संधी म्हणजे काय आणि संधीचे प्रकार. सर्वात प्रथम आपण पाहूया संधीची व्याख्या. संधीची व्याख्या काय आहे तर या ठिकाणी पहा की दोन वर्ण जवळ आल्याने एक नवीन वर्ण तयार होतो. यालाच आपण संधी असे म्हणतो. दोन वर्ण जवळ आल्याने एक नवीन वर्ण तयार होतो. आता संधीचे आपण या व्हिडिओमध्ये 3 प्रकार पाहणार आहोत. जे मुख्य 3 प्रकार आहेत ते पहिला आहे स्वरसंधी, दुसरा आहे व्यंजन संधी आणि तिसरा आहे विसर्ग संधी. तर याची आपण उदाहरणं आणि व्याख्या पाहूया. पहिले आपण घेऊया व्यंजन संधी. व्यंजन संधी काय आहे किंवा व्यंजन संधी कशाला म्हणतात आणि त्याची काही उदाहरणे. या ठिकाणी पहा, सर्वात प्रथम तर आपण त्याची व्याख्या पाहतोय की व्यंजन संधी म्हणजे काय. आता व्यंजन तर आपल्याला माहिती आहे आणि स्वरसुद्धा माहीत आहेत, पण व्यंजनाची व्याख्या पाहताना पहा, व्यंजन आणि स्वर किंवा व्यंजन एकत्र येऊन होणारा बदल म्हणजे व्यंजन संधी असते. या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची आहे की केवळ व्यंजन एकत्र येत नाहीत, तर व्यंजन आणि स्वरसुद्धा एकत्र येतील किंवा व्यंजन आणि व्यंजनसुद्धा एकत्र येतील. असे मिळून व्यंजन संधी तयार होते. तर याची आपण उदाहरणे पाहूया. उदाहरण पहिलं, हा उल्हास शब्द कसा तयार झालेला आहे. उत अधिक लास असा मिळून तो उल्हास शब्द तयार झाले आहे. याच्यामध्ये त आणि स किंवा त आणि ल हे दोन्ही काय आहेत, व्यंजन आहेत. उदाहरण दुसरे पहा, सत अधिक आचार. या ठिकाणी व्यंजन आणि स्वर एकत्र आलेत आणि सदाचार हा शब्द तयार झाला आहे. ही 2 उदाहरणे व्यंजन संधीची आहेत. यानंतर पाहूया स्वरसंधी. स्वरसंधीची व्याख्या आहे, 2 स्वर एकत्र येऊन होणारा बदल म्हणजे स्वरसंधी. व्यंजन संधीमध्ये आपण पाहिलं होतं की स्वर आणि व्यंजन एकत्र येतात किंवा व्यंजन आणि व्यंजन एकत्र येतो तेव्हा व्यंजन संधी तयार होते. मात्र स्वरसंधीमध्ये 2 स्वर एकत्र येऊनच ही संधी तयार होते. तसा तो शब्द होतो संधीचा तयार. उदाहरण दाखल आपण पाहूया. उदाहरण पहिलं, विद्या अधिक अर्थी. विद्यामधला अ आणि अर्थीमधला अ हे दोन्हीही स्वर आहेत. हे स्वर एकत्र येऊन विद्यार्थी हा शब्द तयार झाला. हा विद्यार्थी शब्द स्वरसंधीचं उदाहरण आहे. यानंतर दुसरं उदाहरण पहा, सूर्य अधिक अस्त. सूर्यमधला अ आणि अस्तमधला अ मिळून व्यंजन एकत्र आलं आणि शब्द तयार झाला सूर्य अधिक अस्तचा सूर्यास्त. ही आहे आपली व्यंजन संधी. या ठिकाणी आपण पुढे पाहूया संधीचे नियम सोप्या भाषेत. नियम 1 आहे की अ आणि अ हा जो स्वर एकत्र आला आहे याचा आ शब्द हा वर्ण तयार होतो. उदाहरण दाखल पाहूया. धर्म आणि अर्थ. धर्म आणि अर्थ
धर्मार्थ या मामध्ये हा आ शब्द आलेला आहे. यानंतर नियम दुसरा पाहूया. ई आणि ई हा छोटा ई आणि ई आणि हा म्हणजे आपण याला म्हणतो दीर्घ आणि ऱ्हस्व आणि हा दीर्घ ई तयार झालेला आहे. हा उदाहरण दाखल इथं दिलेला आहे. गिरीमधला आणि ईशमधला ई आणि गिरीश हा शब्द तयार झाला आहे दीर्घ रीने. नियम तिसरा पाहू. ऊ आणि ऊ मिळून हा ऊ तयार होतो ऱ्हस्वचा दीर्घ. याचं उदाहरण म्हणून भानू आणि उदय म्हणजे भानुदय. हे संधीचे 3 नियम आहेत, लक्षात ठेवा. स्वर स्वर ऱ्हस्व मिळून दीर्घ, इथं पण स्वर ऱ्हस्व ऱ्हस्व दीर्घ आणि इथं पण ऊ ऊ ऱ्हस्व दीर्घ असा धर्मार्थ, गिरीश आणि भानुदय हा शब्द तयार झालेला आहे. यानंतर पाहू संधी विग्रह कसा करावा. संधी विग्रह करण्यासाठी आपल्याला 3 महत्त्वाचे नियम लक्षात ठेवावे लागतील. तर शब्द ओळखणे पहिला आहे. प्रथम शब्द कोणता आहे हे निश्चित करावं लागेल आपल्याला. त्यानंतर त्याचा विग्रह करायचा, शब्दाला 2 भागामध्ये विभाजित करायचं. विग्रह करायचं म्हणजे शब्दाला 2 भागामध्ये विभाजित करायचं. आणि नियम तिसरा असा आहे की तो नियम तपासायचा, की संधीचा नियम तपासून खात्री करायची की तो ऱ्हस्व ऱ्हस्व आला आहे, दीर्घ दीर्घ आला आहे किंवा तो स्वरस्वर आला आहे किंवा व्यंजन व्यंजन आला आहे. यानुसार आपल्याला तो संधीचा विग्रह करता येतो. आता संधी आणि समासात काय फरक आहे किंवा काय समानता आहे हे आपण यातून पाहूया. सर्वात प्रथम तर त्याचा अर्थ. आता इथे एक शब्द दिला आहे प्रक्रिया, म्हणजे 2 वर्ण आहेत जोडणे आणि 2 शब्द एकत्र करणे. आता उदाहरणादाखल पहा. सूर्योदय हा शब्द इथे दिलेला आहे, जोडायचा आहे. सूर्य अधिक उदय याला जोडलं तर सूर्योदय हा शब्द तयार होतो. आणि महा अधिक राष्ट्र हे 2 शब्द एकत्र केले तर महाराष्ट्र हा शब्द तयार होतो. म्हणजे संधी आणि समासात फरक काय आणि समानता काय आहे हे तुम्हाला या चार्टमधून नीट समजून घेता येईल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी याच्यातून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद.